नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनिल चंद्र सुर्वे पाटील स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। मुळात 2024 हे वर्ष आज सुरू झालेलं आहे आणि 2024 वर्षाच्या पहिल्याच तारखेला काहीतरी नवीन सुरुवात करावी हा उद्देश ठेवून राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नसाठी आपण नवनवीन विविध व्हिडिओज यावरती बनवणार आहोत। आता हा चॅनल सुरू करण्याचा उद्देश जरी डिस्क्रिप्टिव्ह असला तरी राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेचा सिलेबस आपल्यासाठी यापुढे सारखाच असणार आहे। पूर्व परीक्षेमध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल झालेला नाहीये। त्याच्यामुळे आपल्याला आपला पॅटर्न जरी चेंज झालेला असेल तरी सुद्धा पूर्व परीक्षेमध्ये राज्यसेवेचा स्कोर काढण्यासाठी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जो जुना जाणार आहे त्या ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आलेले प्रश्न जे असणार आहे ते येणाऱ्या सर्व पूर्व परीक्षांसाठी खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न जरी जाणार असला तरी पूर्व परीक्षेच्या अँगलने विचार करून आपल्याला जुन्या पेपरचा अनालिसिस करावाच लागणार आहे। ते जर करत आपण राहणार तर निश्चितपणे पूर्व परीक्षेला आपला स्कोर येऊ शकतो। आता 2024 हे वर्ष सुरू झालेलं आहे। या वर्षाची जी ऍड असणार आहे ती ऑब्जेक्टिव्हची सर्वात मोठी ऍड आहे असं म्हणताय, परंतु ऍड देखील आली साधारणतः 250च्या आसपास जागा आहेत। त्या जागा देखील वाढू शकतील कारण नेहमी दरवर्षी आपण पाहतो की आयोग कुठल्या ना कुठल्या पद्धतीने जागा ह्या राज्यसेवेच्या वाढवतच असतं। तर साधारणतः 600-650 जागांपर्यंत वॅकन्सीज असणार आहे अशी चर्चा आहे आणि कदाचित ते वाढतीलही आपण अपेक्षा ठेवूया। तर विद्यार्थी मित्रांनो, जरी आपण डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नला सुरुवात करणार असणार तरी सुद्धा आपल्यासाठी फोकस ही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 असणं आवश्यक आहे। जरी तुमचं टार्गेट 25 असेल तरी सुद्धा 24 ची पूर्व परीक्षा सुटणं क्लिअर होणं का गरजेचं आहे, कारण 24 ची पूर्व परीक्षा क्लिअर होणं हा तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड करण्याचा सर्वात मोठा आपल्यासाठी काय आहे ती संधी आहे असं म्हणायला हरकत नाही। कारण येणाऱ्या 2025च्या प्रिलिम्स मध्ये देखील आपल्याला जर समजा स्वतःला जज करायचं असेल तर 24 ची प्रिलिम्स आपण का नाही पास व्हावं, का नाही क्लिअर व्हावं याच्यावरती फोकस करूया। व्हावंच लागणार आहे आणि निश्चितपणे आपण होणारच, कारण आपल्याकडे आता साधारणतः 4 महिन्याचा कालावधी आहे आणि इन केस तुम्ही जर 4-5 वर्षापासून राज्यसेवेचा अभ्यास करत असणार तर तुमच्याकडे मुख्य परीक्षेसाठीचा कालावधी देखील खूप मोठा आहे। 2024 ची मुख्य परीक्षा ही खूप म्हणजे बऱ्याच कालावधीनंतर होणार आहे, 5-7 महिने तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे। म्हणजे ऑब्जेक्टिव्हच्या या शेवटच्या वर्षासाठी आपल्याला खूप सारा वेळ मिळणार आहे। त्याच्यामुळे जर तुम्ही जुने असाल, तुमचा अभ्यास याच्या आधीचा असेल बराच, तर अजिबात आपली तलवार मॅन करायची नाहीये। आपण युद्धात उतरलो आहोत तर आपल्याला जिंकायचंच आहे। त्यासाठी काय करायचं आहे, आधी प्रिलिम्स फोकस करणं गरजेचं आहे, कारण कुठल्याही परीक्षेची सर्वात मोठी हर्डल ही प्रिलिम्सच असते। बरेच असे मित्र आमचे आहेत काही जे जॉईन आहेत प्रशासनामध्ये की जे 4-4, 5-5 वर्ष प्रिलिम्स कधी सुटले नाही, परंतु पहिल्याच अटेमध्ये प्रिलिम्स सुटल्यावरती देखील सिलेक्शन झालं। त्यामागचं कारण मुख्य परीक्षेचा अभ्यास, मुख्य परीक्षेचा आवाका माहिती होता आणि मुख्य परीक्षेचा अभ्यास असल्यामुळे प्रिलिम्स क्रॅक केल्यानंतर मुख्य परीक्षेला चांगला स्कोर येऊन गेलं। आणि असे काही मित्र आहेत की ज्यांचा पूर्व परीक्षेला खूप सारा मोठा स्कोर असतो परंतु मुख्य परीक्षेला सर्व पेपर मिळून देखील त्यांचा कट ऑफच्या जवळपास 150-200 मार्क्स ते मागे असतात। तर असं का होतं, त्या मागचं कारण तुमचा अप्रोच आणि तुम्ही फोकस कशावरती असतात या बाबी या ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे। बरेच विद्यार्थी मित्र आधी मेन्सचा स्टडी जो आहे तो कव्हर करून घेत असतात आणि नंतर पूर्व परीक्षेकडे वळतात। आता आपल्याकडे 2024चं टार्गेट आहे, तर त्या अँगलनं आपण विचार करून थोडंसं आज चर्चा करणार आहोत की 2024च्या या एक्झामसाठी तयारी कशी करायची, पूर्व परीक्षेमध्ये जास्तीत जास्त स्कोर आणण्यासाठी। आता आपण असं थंबनेल टाकलं नाही की 60+ स्कोर, 65+ स्कोर, ते कुठेतरी अतिशयोक्ती वाटेल, कारण येणाऱ्या ज्या एक्झाम्स आहेत याच्यामध्ये निश्चितपणे पूर्व परीक्षेचे पॅटर्न्स थोडेसे चेंज होत आहेत। आपण जर UPSCचा पेपर पाहिला तर त्याच्यातही थोडंसं धक्कातंत्र आहे, जे इलिमिनेशन प्रोसेसचा वापर, मेथडचा वापर करून तुम्हाला उत्तरापर्यंत पोहोचता येईल। तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्याच पाहिजे, त्याच्यानंतर तुम्हाला फॅक्च्युअल बाबी माहिती असल्या पाहिजे। या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये जर तुम्ही अभ्यास केला तरच तुमचा कोर्स स्कोर तुमचं येऊ शकतं। तर UPSC जसं चॅलेंजिंग आहे तसं यानंतरचे राज्यसेवेचे पेपर देखील आपल्यासाठी पूर्व परीक्षेचे चॅलेंजिंग असू शकतात, कारण UPSCच्या CSATला देखील असे मॅथ्स मध्ये चांगले मार्क्स मिळवणारे मुलं सुद्धा CSAT क्वालिफाय होत नाही, अशी एक प्रकारची सध्या चर्चा मार्केटमध्ये आहे। मग येणाऱ्या 2024 आणि 25च्या पूर्व परीक्षेसाठी CSAT देखील लेंदी होऊ शकतं। त्या अँगलनं या पेपरलाही आपण गांभीर्याने लक्ष देणं यासाठी गरजेचं आहे। आता राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण चर्चा करूया की नेमकं स्ट्रॅटेजी आपली कशी असणार आहे,
पुस्तकं कोणते कोणते वापरायची, आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स मिळवून घ्यायचे आहेत. आता याच्यामध्ये मी 60+ 50+ मार्क्स असं का म्हणणार नाही. ह्या गोष्टी डिपेंड करतात. येणारा वर्षी पेपर कसा असेल, त्याची काठिण्य पातळी कशी असेल, फॅक्च्युअल बाबी असतील का जास्त कन्सेप्च्युअल असेल, पेपर इझी असेल, मॉडरेट असेल की खूपच डिफिकल्टी लेवलचा असेल, त्यावरती सगळ्या गोष्टी या डिपेंड करत असतात. आणि त्यातल्या त्यात मी असं म्हणेन, जर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असतील, जर तुमच्या प्रत्येक विषयाचे नंबर ऑफ रिव्हिजन जास्त असतील, तर निश्चितपणे स्कोर हा येतोच. इथे दोनच नियम आहे शाश्वत. एक म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे, आणि तुम्ही टॅलेंट आहात, तुमच्या खूप चांगल्या कन्सेप्ट क्लिअर आहे म्हणून स्कोर येणार असं अजिबात नाही. तर तुम्हाला फॅक्च्युअल डाटाही पाठ करावा लागतो, आणि फॅक्च्युअल डाटा पाठ होण्यासाठी रिव्हिजन तुम्हाला खूप महत्वाचं आहे. म्हणून दुसरा महत्वाचा मुद्दा, स्कोर येण्यासाठी रिव्हिजन तुमचं जबरदस्त असलं पाहिजे. एका विषयाचे साधारणतः 4-4, 5-5 रिव्हिजन तर तुमचे परीक्षेच्या आधी होणं गरजेचं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे चालू घडामोडीचा टच देणं आवश्यक आहेच. यामागचं कारण, चालू घडामोडीचं जर आपण पाहिलं तर एक्झामचा अप्रोच चेंज होत आहे सध्या. म्हणजे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड जे प्रश्न असतील ते तुम्हाला चालू घडामोडीशी कनेक्ट करतात. पॉलिटिशी संबंधित प्रश्न असतील ते बरेचसे तुम्हाला करंट अफेअर्सशी कनेक्ट करतात. त्याच्यानंतर सायन्स टेक्नॉलॉजीचे प्रश्न असतील, अर्थशास्त्राचे बरेचसे 5-6 प्रश्न आहे ते तुमचे ट्रॅडिशनल सिलेबस, फॅक्च्युअल डाटा आणि त्याला करंट अफेअर्सची स्टॅटिक डाटाची त्याला जोड दिलेली असते. म्हणजे तुम्ही पर्यावरणशास्त्र घ्या, सायन्स टेक्नॉलॉजी घ्या, जिओग्राफी घ्या, एन्व्हायरमेंट घ्या, कुठलेही सब्जेक्ट घ्या, इव्हन तुम्ही इतिहास देखील घ्या, तर ऐतिहासिक ठिकाणं जे चर्चेत आहेत यावर्षी, किंवा ऐतिहासिक काही महत्वाच्या घटनांना काही वर्ष पूर्ण झाले आहे, काही संस्थांना, संघटनांना काही वर्ष पूर्ण झाले, अशा संपूर्ण महत्वपूर्ण बाबींवरती नेहमी प्रश्न असतात. जर व्यवस्थित तुम्ही मागच्या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं तर तिथे एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त टच हा जवळपास 35 ते 40 प्रश्नांचा करंटचाच असतो, आणि नंतर मग आपला ट्रॅडिशनल सिलेबस आणि सायन्स जो आहे तो थोडासा अप्लाइड नॉलेज वरती असतो. म्हणून आपण त्या अँगलला थोडासा विचार करून या ठिकाणी तयारीत राहणं गरजेचं आहे. अभ्यास सगळेच करतात, परंतु आपल्याला स्ट्रॅटेजीने जाणं हे जास्त महत्वाचं आहे. मग आपण नेहमी ऐकतो की PYQचं अनालिसिस करावं, PYQचं अनालिसिस करावं, त्याच्यातनं अप्रोच डेव्हलप होतो. मग ते का आहे, तर त्यामागचं हेच कारण की PYQ वरनं आपल्याला कळतं की मागच्या टॉपिकवरती कशा स्वरूपाचे प्रश्न विचारलेले, आणि येणाऱ्या एक्झाम मध्ये त्याच टॉपिकशी रिलेटेड कसल्या बाबींवरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करू आजच्या सेशनला. आपण सुरुवातीचा बराच वेळ जे आहे आपण अवांतर चर्चा केली, परंतु आता पुढचं जे आपले मुद्दे असतील या मुद्द्यांमध्ये आपण सर्व महत्वपूर्ण बाबींवरती चर्चा करू की अभ्यासाची स्ट्रॅटेजी नेमकी कशी असली पाहिजे, स्कोर काढण्यासाठी काय काय करावं लागेल. रेफरन्सेस तर सगळे सारखेच वापरतात आपण जनरली, परंतु त्यातनंही नेमकं कसं आउटपुट काढता आलं पाहिजे, कारण सगळे सेम अभ्यास करतात पण स्कोर जो आहे त्या स्कोरमध्ये तफावत खूप मोठी असते. मग ती कुठेतरी कमी करायची आणि कट ऑफला आपल्याला बसायचंय, त्यासाठी एक्स्ट्रीम लेवलची तयारी आपली असणं गरजेचं आहे. प्रत्येक प्रश्न व्यवस्थितपणे आपल्याला टॅकल करता आला पाहिजे, ह्या विचारानं आपण या ठिकाणी चर्चा करूया. सॉरी, सुरुवात करूया. आपण थोडंसं उलट जाऊया. आपण यामध्ये उलट यासाठी जाऊ की जनरली आपण अभ्यासाला सुरुवात करताना इतिहास, राज्यघटना, भूगोल या विषयांना घेऊन सुरुवात करतो, पण तसं न जाता थोडंसं स्ट्रॅटेजी वाईज जाऊ की कोणत्या विषयाला किती वेटेज आहे, कोणत्या विषयाचे किती प्रश्न येणार आहेत, आणि कशा पद्धतीने त्याच्यावरती आपण थोडासा विचार करणे या ठिकाणी आवश्यक आहे. तर सुरुवात करू आपण पहिल्यांदा भूगोल विषयाची. भूगोल. आता भूगोल विषयाबद्दल जर समजा आपल्याला या ठिकाणी चर्चा करायची असेल तर भूगोल आणि पर्यावरण शास्त्र हे जवळपास मिळते जुळते विषय आहेत, याच्यात काही शंकाच नाही, येते लक्षात. आणि भूगोलाचा जर विचार केला तर भूगोलामध्ये आपल्याला महाराष्ट्र, त्याचबरोबर जग आणि त्याचबरोबर भारत अशा पद्धतीने भूगोलावरती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. आता या ठिकाणी मी असं म्हणेल की आपण महाराष्ट्रामध्ये सर्व्हिस करणार आहोत, म्हणून आपला अप्रोच जो आहे तो महाराष्ट्र ओरिएंटेड का नसावा, कारण याच्या आधी फक्त जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल यावरती पूर्वपरीक्षेला प्रश्न असायचे. परंतु आता इतिहास आणि भूगोल असं जर म्हटलं तर आपल्याला इतिहासावरती देखील महाराष्ट्राशी रिलेटेड पूर्वपरीक्षेला प्रश्न दिसतात, आणि भूगोलामध्ये देखील महाराष्ट्राशी रिलेटेड प्रश्न दिसतात. याआधी मात्र ते नसायचे, फक्त जग आणि भारतच असायचा. आणि इतिहासाचा विचार केला
तर त्यात फक्त एन्शंट मेडिएवल आणि मॉडर्न हिस्ट्रीवरती प्रश्न असायचे, महाराष्ट्र ओरिएंटेड प्रश्न असायचे. परंतु हा थोडासा काही बदल झालेला आहे, त्या बदलाला अनुसरून या ठिकाणी चर्चा करणं आवश्यक आहे. आता भूगोल आणि पर्यावरण शास्त्र हे मिळते जुळते सब्जेक्ट आहेत, तर त्या अँगलला थोडासा विचार करून याला कमीत कमी 25 प्रश्नांचं वेटेज आहे. किती? 25 प्रश्न. एन्व्हायरमेंट या टॉपिकवरती आपल्याला 10 प्रश्न साधारणतः असतात आणि भूगोल म्हणजे महाराष्ट्राचा, जगाचा आणि भारताचा, महाराष्ट्रावरती 5-1 प्रश्न, जगाच्या भूगोलावरती 3-4 प्रश्न असतात आणि भारताच्या भूगोलावरती तुम्हाला 6 ते 7 प्रश्न असतात. असे 15 प्रश्न यावरती विचारले जातात. मग या टॉपिककडे आपण का दुर्लक्ष करावं? तसं तर इतका सोपा टॉपिक आहे. एनसीईआरटीचे बुक्स जर तुम्ही केले किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड गव्हर्नमेंटचे जर तुम्ही पुस्तकं केले, तर याच्यामधून तुमचा पूर्ण भारत आणि जग अप्रतिमरित्या कव्हर होऊन जातं. आणि हे केल्यानंतर तुम्ही एकनाथ पाटील सरांचा जो ठोकळा आहे त्यात खूप चांगल्या पद्धतीने शॉर्ट नोट्स काढले, एनिवेज ते जरी तुम्ही केलं तर जगाचा आणि भारताचा भूगोल तुमचा एक्स्ट्रीम लेवलचा होऊन जातो विथ मॅप. येते लक्षात? तर त्या अंगाला थोडासा विचार करून इथे जग आणि भारताचे प्रश्न सोपेच असतात आणि चुकतच नाही. मुळात बरेचसे प्रश्न जोड्या लावाच्या स्वरूपाचे असतात, फॅक्च्युअल डाटाचे असतात, इन्फॉर्मेटिव्ह असतात. प्रश्न आपल्याला कन्सेप्च्युअल कुठे असतात भूगोलाचे? ते हवामानशास्त्र असेल किंवा मान्सून वगैरे असेल, या सगळ्या बाबींबद्दल जे काही, किंवा खडक प्रणाली असेल किंवा जमिनीशी, भूगर्भाशी, भूगर्भशास्त्राशी संबंधित काही प्रश्न असतील, ते थोडे काही प्रश्न कन्सेप्च्युअल असतात. अदरवाईज जवळपास सर्व प्रश्न आपल्याला फॅक्च्युअल आणि इन्फॉर्मेटिव्ह या ठिकाणी विचारले जात असतात. म्हणून महाराष्ट्राचा भूगोल, जगाचा भूगोल आणि भारताचा भूगोल याची परिपूर्ण जर तुमची तयारी असेल आणि त्यातल्या त्यात 10 प्रश्न पर्यावरण शास्त्राचे केले, आणि हे 10 प्रश्न करत असताना पर्यावरण शास्त्र या विषयामध्ये, पर्यावरण या विषयामध्ये तुम्हाला चालू घडामोडीचा टच देणं गरजेचं आहे. चालू घडामोडी, जसं यावर्षी अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट चर्चेत आहे. मग अरवली ग्रीन वॉल प्रोजेक्ट नेमकं काय आहे? त्याचबरोबर काही टायगर रिझर्व चर्चेत आहे. त्याचबरोबर ज्याही काही महत्वाच्या साइट्स आहेत किंवा पर्यावरणाशी संबंधित जे काही नवीन इनिशिएटिव्ह असतील किंवा गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स असतील, स्टेट गव्हर्नमेंट असो, राज्य गव्हर्नमेंट, केंद्र गव्हर्नमेंट असो, केंद्राचं, या किंवा जागतिक पातळीवरती या पर्यावरण शास्त्राशी संबंधित असणाऱ्या काही महत्वपूर्ण बैठका पार पडल्या असतील, तर याच्याबद्दल नेहमी प्रश्न हे आपल्याला रिपीट होतात. म्हणजे पर्यावरण शास्त्र हा जो विषय आहे याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 प्रश्न आपल्याला कशाचे असतात? चालू घडामोडीचे असतात. आणि पुढचे 4 ते 5 प्रश्न जे असतात ते आपल्याला ट्रॅडिशनल सिलेबस वरती असतात. हे तुम्हाला बुक्स मधनं कव्हर होत असतात. बरोबर, हे प्रश्न बुक्स मधनं कव्हर होतात, परंतु हे प्रश्न सरळ करंट अफेअर्स मधनं आपले कव्हर होत असतात. येते लक्षात? आता त्यामध्ये जर तुम्ही तुषार घोरपडे सरांचं पुस्तक केलं, तुषार घोरपडे सरांचं पुस्तक, तुषार घोरपडे सर, तर तुषार घोरपडे सरांच्या पुस्तकातनं जवळपास तुमचं एन्व्हायरमेंट सगळं कव्हर होऊन जातं. म्हणजे याच्यात काही शंकाच नाही, याच्या पलीकडे तुम्हाला जाऊन काही करायची गरज पडत नाही. आणि वार्षिकी जर तुमच्याकडे असेल आणि वार्षिकीमधून पर्यावरण शास्त्राविषयी जे महत्वपूर्ण घडामोडी घडलेल्या असतात, म्हणजे पूर्ण इयर, कोणत्याही लेखकाचं घ्या, सगळे लेखक अप्रतिम असतात, प्रत्येकाचं कंटेंट हे छानच असतं, त्याच्यातनं पर्यावरण शास्त्राशी रिलेटेड असणारं कंटेंट काढायचं, ते कंटेंट आणि तुषार घोरपडे सरांचं पुस्तक असं जर तुम्ही केलं तर 10 प्रश्नांपैकी तुम्हाला 10चे 10 प्रश्न बरोबर येऊ शकतात. इतकं सोपं पर्यावरण शास्त्र तुम्हाला विचारलं जातं. 2-3 प्रश्न कन्सेप्च्युअल असतात, पण ते पण इतके इझिली असतात की तुम्ही सहज टॅकल करू शकतात. म्हणजे इथे 10 प्रश्न तुम्ही कसे घेऊ शकतात आणि उरलेल्या 15 प्रश्नांमध्ये 10 ते 12 मार्क्स तुम्ही कसे घेऊ शकतात. म्हणजे इथे 25 पैकी साधारणतः 20 मार्क्स येणं काहीच विशेष गोष्ट नाही. 20 गुण तुम्ही कसे घेऊ शकता, येते लक्षात? तर या दोन विषयांचं थोडंसं को रिलेशन या ठिकाणी आपल्याला जोडणं आवश्यक आहे. ते जर आपण व्यवस्थित केलं तर निश्चितपणे यामध्ये आपल्याला यश हे प्राप्त होऊ शकतं. मग आपण आधी भूगोल आणि पर्यावरण का घेतलं, तर याच्या पुढे आपल्याला अभ्यास करताना थोडंसं उलट जायचं आहे. म्हणजे नेहमी आपण इतिहास, भूगोल, राज्यघटना या विषयांमध्ये अडकून राहतो आणि महत्वाचे कोर सब्जेक्ट जे आहेत की ज्यांना वेटेज खूप आहे परंतु आपण लक्ष देत नाही, दुर्लक्ष करतो, अशा विषयांबद्दल आधी चर्चा करणं आणि स्कोर आपलं कुठे जातं अशा विषयांबद्दल चर्चा करणं या ठिकाणी फार गरजेचं आहे. मग भूगोल आणि पर्यावरण शास्त्र पाहिल्यानंतर दुसऱ्या विषयाकडे वळू आपण, सायन्स. आता सायन्स प्लस टेक, आता सायन्स आणि टेक्नॉलॉजी वाला सायन्स येते का लक्षात? सायन्स आणि टेक्नॉलॉजी वाला सायन्स, हे सायन्स झालं जनरल सायन्स.
हे सायन्स झालं आपलं जनरल सायन्स. जनरल सायन्स म्हणजे बेसिक, आणि हे झालं आपलं टेक्नॉलॉजीवाला सायन्स. आता यामध्ये दोन महत्वपूर्ण बाबी. याच्यामध्ये आपण जो अभ्यास करतो फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, येते का लक्षात? फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी याच्यात जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये वेटेज साधारणतः 6 प्रश्न आणि 10 प्रश्न असं वेटेज आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. किंवा कधी कधी फिजिक्सचे प्रश्न देखील थोडे जास्त वाढून जातात. फिजिक्सचे इथे 8-10 प्रश्न होतात, येते लक्षात? आणि साधारणतः हे प्रश्न आपले 20-21 प्रश्न होऊन जातात. आणि आपण जर याच्या आधी पाहिलं तर कुठल्याही राज्यसेवेच्या पेपरमध्ये तुम्हाला 15 प्रश्नांच्या खाली सायन्सचे प्रश्न कधीच विचारले दिसणार नाही. आणि 15 तर कधीच नाही, नेहमी 18, 20, 22, 23 असे प्रश्न विचारलेले आहेत. तर याच्यामध्ये 6 किंवा इथे 8 प्रश्न, इथे 10 प्रश्न, इथे 6 प्रश्न, इथे 8 प्रश्न अशा स्वरूपाचे विचारले जातात. आणि हे करत असताना आपल्याला इथे 2-3 प्रश्न कमी विचारून तुम्हाला जे काही टेक्नॉलॉजीवाला सायन्स असेल, म्हणजे ज्या काही चालू घडामोडी सध्या आपल्याकडे घडत आहे त्याच्यावरती साधारणतः तुम्हाला 2 ते 3 प्रश्नही विचारले जात असतात. किती? 2 ते 3 प्रश्न. म्हणजे सध्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी चर्चेत आहे, किंवा सध्या ChatGPT चर्चेत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स फार चर्चेत आहे, किंवा नवीन काही आपण बोट बनवले असतील, नवीन काही लढाऊ विमानं बनवले असतील, किंवा नासाशी रिलेटेड काही गोष्टी असतील, किंवा आपल्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरनं काही महत्वपूर्ण आपण प्रक्षेपण केले असतील, चंद्रयान मोहीम असेल, सूर्याशी संबंधित काही मोहीम असेल, समुद्राशी रिलेटेड काही मोहीम असेल, या मोहिमा ज्याही काही आपले सायंटिस्ट राबवत आहे त्या संबंधित देखील प्रश्न, म्हणजे ज्याचा टेक्नॉलॉजीच्या सायन्सशी संबंध आहे त्याच्यावरती देखील प्रश्न असतात. नवनवीन ज्या काही बदल टेक्नॉलॉजीमध्ये होत आहेत यावरती देखील प्रश्न असतात. म्हणून फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी या प्रश्नांचं कॉम्बिनेशन जवळपास 17 ते 18 प्रश्न या टॉपिकवरती असतात. आणि त्यामध्ये 2 ते 3 प्रश्न जे आहेत ते करंटशी रिलेटेड आणि टेक्नॉलॉजीवाला जे सायन्स आहे याच्यावरती प्रश्न आपल्याला विचारले जात असतात. म्हणून सायन्स या टॉपिकला जर आपण विचार केला तर या ठिकाणी 20 ते 25 प्रश्न असतात. आणि ज्या विद्यार्थी मित्रांचा सायन्स व्यवस्थित नसेल त्यांचा स्कोअर फक्त आणि फक्त या टॉपिकमुळे तुमचं स्कोअर हे कोलमडतं आणि तुमचं एक वर्ष वाया जातं. म्हणून या टॉपिककडे खूप गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यातल्या त्यात जे BA आणि BCom या बॅकग्राऊंडमधनं आले असतील तर त्यांना तर या विषयाला थोडंसं सिरियसली घेणं गरजेचं आहे. मग यामध्ये करायचं काय? तर मी असं म्हणेल की यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाचं क्रमिक पुस्तकं व्यवस्थित करून घेणं गरजेचं आहे. इतकं व्यवस्थित करायचं की साधारणतः तुमचे 5 रिव्हिजन याचे झाले पाहिजे. 5वी ते 12वी पर्यंतचे क्रमिक पुस्तकं तुम्ही करून घ्या. जर तुम्हाला 12वी पर्यंतचे करायचे असेल तर ऍटलिस्ट 10वी पर्यंतचे जरी तुम्ही केले तरी चालेल. आणि प्लस त्याच्यासोबत मी असं म्हणेल क्रमिक पुस्तकं केल्यानंतर त्याच्यासोबत कुठले पुस्तक वापरू नका. तुम्ही मार्केटमध्ये खूप सारे पुस्तक आहे, परंतु त्या लेखकांचे पुस्तक वापरण्यापेक्षा त्या लेखक व्यक्तींचे तुम्ही कोर्सेस परचेस करा. मी असं का सांगतोय? पुस्तकं वाचून तुमच्याकडे वाचून आपण किती शिकलो आहेत किंवा किती कन्सेप्ट क्लिअर होत आहे आपल्याला तुम्ही विचारा. म्हणजे मी त्या लेखकांचे पुस्तकं विकत घ्यायला नाही सांगते, त्या उत्कृष्ट लेखकांचे कोर्सेस परचेस करायला सांगतो. कारण जे लेखक प्रसिद्ध आहे मार्केटमध्ये, सचिन बस्के सर असतो, कोलते सर असतो, जितेंद्र रसाळ सर असो, किंवा अजून बरेचसे काही असे अनेक लेखक आहेत सायन्स शिकवणारे आणि टीचर्स आहेत, त्यांचे तुम्ही कोर्सेस परचेस करा. कोर्सेस परचेस केल्याने तुम्हाला त्याचा निश्चितपणे फायदा होणार. आणि बेसिक पुस्तकं, क्रमिक पुस्तकं केल्यानंतर जर कोर्सेस तुम्ही केले तर तुमच्या कन्सेप्ट चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी क्लिअर होतील. विद्यार्थी मित्रांनो, पुस्तक असेल तर काही हरकत नाही, परंतु पुस्तक न परचेस करता कोर्स जर घेतला तर या ठिकाणी तुम्ही 20 ते 25 प्रश्नांपैकी साधारणतः 15 जरी प्रश्न बरोबर आणू शकलात तरी तुम्ही जिंकलात असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणजे 15 प्रश्न सायन्सचे बरोबर येणं म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट आहे. 10 जरी आले तरी भरपूर आहे. म्हणून मी असं म्हणेन की अशी स्ट्रॅटेजी क्रमिक पुस्तकं प्लस कोर्स कोणाचा तरी आपण घेतला तर निश्चितपणे या ठिकाणी तुमचं स्कोर येऊ शकतं. म्हणून पर्यावरणशास्त्र आणि सायन्स, भूगोल, पर्यावरणशास्त्र आणि सायन्स हे 2 टॉपिक जर म्हटले आपण तर याच्यामध्येच आपल्याला साधारणतः 40 ते 45 प्रश्न इथेच आपल्याला फिरताना दिसून येतात. मग या टॉपिककडे आपण का दुर्लक्ष करावं? आणि मी असं म्हणेल की फक्त हे टॉपिक काय करायचे नाही, हे विषय करायचे नाही, हे विषयांचा संबंध आपल्याला करंटशी जोडायचा आहे. मी मगाशीच बोललो की इथे 2-3 प्रश्न तुम्हाला विचारले गेले,
करंटशी रिलेटेड. आणि पुन्हा पर्यावरण शास्त्र असेल किंवा भूगोल असेल, या दोनही टॉपिक मध्ये करंटशी रिलेटेड साधारणतः 2 ते 3 प्रश्न म्हणजे 5-6 प्रश्न इथेच झाले आपले. म्हणून थोडासा इथे विचार करून या अँगलने आपण अभ्यास करू शकतो. आता या ठिकाणी आपण भूगोल पाहिलं, पर्यावरण शास्त्र पाहिलं, सायन्स देखील पाहिलं. मग पुन्हा अजून एक डिफिकल्ट टॉपिक की ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि ज्याचा स्कोर आपला येऊ शकत नाही आणि बऱ्याच विद्यार्थी मित्रांना त्या टॉपिकची भीती असते, तो टॉपिक म्हणजे अर्थशास्त्र. तर अर्थशास्त्र या विषयामध्ये आमचंही सुरुवातीला इनिशियल स्टेजला स्कोर यायचा नाही. 4 प्रश्न, 5 प्रश्न, 6 प्रश्न हार्डली. कारण सुरुवातीला तुमच्या कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर नसतात. तुम्हाला काय करायचं, काय सोडायचं, कुठला फॅक्च्युअल डाटा महत्वाचा आहे, इकॉनॉमिक्स विषयाला करंटचा टच देणं गरजेचं आहे, वेगवेगळ्या योजना असतील, वेगवेगळ्या स्टॅटिक डाटा असेल, RBI, SBI यांच्या काही नवीन नवीन स्ट्रॅटेजीज असतील, महत्वपूर्ण योजना, सरकारचं अर्थशास्त्राशी रिलेटेड काही महत्वपूर्ण पाऊल सरकारने उचललं असेल, त्याचबरोबर अर्थशास्त्राशी रिलेटेड काही घडामोडी घडत असतील, जसं मागच्या वर्षी जे बिटकॉइन वगैरे असतात, म्हणजे आपण ज्याला डिजिटल चलन असं म्हणतो, या डिजिटल चलनाच्या माध्यमातून जो काही रेव्हेन्यू जमा व्हायचा, जे काही पैसे कमवले जायचे, त्या पैशांवरती सरकारने रोख लावली. त्याच्यावरती 30% टॅक्स पे करायचं गव्हर्नमेंटने ठरवलं आणि प्रत्येकाला त्यावरती 30% टॅक्स इन्कम वरती पे करावा लागतो. यावरती आयोगाने प्रश्न विचारला. त्याचबरोबर भारताने आता स्वतःचं CBDC नावाचं चलन, डिजिटल चलन देखील सुरू केलं आहे. तर RBI जे काही नवीन नवीन पॉलिसीज राबवतं, भारत सरकार जे काही नवनवीन पॉलिसीज राबवतो, जे काही योजना असतं, महाराष्ट्र गव्हर्नमेंट असेल, अर्थसंकल्प असेल, या सगळ्या स्टॅटिक डाटा आणि या सगळ्या घडामोडींशी संबंधित बाबी ज्या आहेत त्या सरळ सरळ आपल्याला अर्थशास्त्राशी कनेक्ट करायच्या असतात. म्हणजे मी असं सांगेन की ज्याचं चालू घडामोडी व्यवस्थित असेल आणि चालू घडामोडी करत असताना ज्या व्यक्तीने पहिल्यांदा मी असं म्हणेन की योजना व्यवस्थित करून घेतल्या असतील, योजना मग त्या कोणत्या, सरकारी योजना. सरकारी म्हटलं म्हणजे कोणत्या, तर केंद्र आणि राज्याच्या या दोनही व्यवस्थित योजना आपण केल्या असतील. त्याचबरोबर हे करत असताना गव्हर्नमेंटने वेगवेगळे जे काही अर्थशास्त्राशी संबंधित धोरण असतील, RBI ची धोरणं असतील, त्याचबरोबर SBI ची धोरणं असतील, SBI ची धोरणं, किंवा बँकिंगशी संबंधित महत्वाच्या काही घडामोडी घडत असतील, बँकिंग संबंधित महत्वाच्या घडामोडी घडत असतील, बरोबर. त्याच्यानंतर आपलं एक्सपोर्ट इम्पोर्ट असेल, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट असेल, याच्याशी संबंधित महत्वपूर्ण चालू घडामोडीचा डाटा या ठिकाणी कलेक्ट करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अर्थसंकल्प असेल, अर्थसंकल्प म्हटलं की तो फक्त भारताचाच नव्हे तर या ठिकाणी महाराष्ट्राचा देखील कव्हर करणं गरजेचं आहे. मग या सगळ्या महत्वपूर्ण बाबींचा संबंध आपल्याला अर्थशास्त्राच्या चालू घडामोडींशी कनेक्ट करणं गरजेचं आहे आणि त्यातला त्यात तो डाटा देखील आपल्याला कव्हर करणं गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर समजा इकॉनॉमिक्स या विषयाकडे थोडं गांभीर्यानं पाहिलं तर इथे तुम्हाला निश्चितपणे यश मिळू शकतं. आणि 5-6 प्रश्न अशा वेगवेगळ्या टॉपिकवर आल्यावरती 4 ते 5 प्रश्न तुम्हाला कसे असतात, 4 ते 5 प्रश्न तुम्हाला कन्सेप्ट वरती असतात आणि या कन्सेप्ट देखील ज्या आहेत खूप सोप्या पद्धतीने असतात. आणि ट्रॅडिशनल सिलेबस वरती तुम्हाला 4 ते 5 प्रश्न असतात. किती असतात, 4 ते 5 प्रश्न. म्हणजे हे 5 प्रश्न, हे 5 प्रश्न आणि या चालू घडामोडीचं कनेक्शन जोडून 5 प्रश्न, असे साधारणतः 15 ते 16 प्रश्न अर्थशास्त्र या टॉपिक वरती असतात. मग इथे भीती बाळगायची गरज नाही. याच्यावरती एक स्ट्रॅटेजी सांगतो. अर्थशास्त्र विषयाची तयारी करत असताना जे काही महत्वपूर्ण 15 टॉपिक असतील, हे 15 टॉपिक करत असताना या टॉपिक वरती आलेले प्रश्न जे आहेत ते प्रश्न आपल्याला करणं अपेक्षित आहेत. मग तुम्ही समजा बँकिंग करत असणार, बँकिंग हा टॉपिक केला, त्याच्यानंतर तुम्ही जे काही महत्वपूर्ण टॉपिक असतील, SGD असेल, MGD असेल, समजा जो टॉपिक तुम्ही वाचला, आता सुरुवातीचे 5 टॉपिक तुम्ही वाचले, तर 5 टॉपिक वाचलेले झाल्यानंतर तुम्हाला MPSC मुख्य परीक्षेमध्ये जे काही या टॉपिक वरती प्रश्न असतील, मुख्य परीक्षेत विचारलेले प्लस पूर्व परीक्षेत विचारलेले, हे सर्व प्रश्न तुमच्या डोळ्याखालनं जर गेले तर या प्रश्नांचा संदर्भ खरोखरीच पूर्व परीक्षेच्या प्रश्नांशी येतो का, तर मी म्हणेल होय, निश्चितपणे येतो. कारण पूर्व परीक्षेमध्ये येणारे प्रश्न हे खऱ्या अर्थानं
मुख्य परीक्षेतल्या प्रश्नांचा याच्याशी डायरेक्टली कनेक्शन असतं, म्हणून जे मुलं मुख्य परीक्षा ऑलरेडी देतात त्यांचा स्कोर काय येतो प्रत्येक पूर्व परीक्षेला, या मागचं कारण की त्यांचा मुख्य परीक्षेच्या पेपरचा खूप स्ट्रॉंग पद्धतीने अनालिसिस झालेला असतो, म्हणून त्यांना यामध्ये स्कोर वाढत असतो. कारण मुख्य परीक्षेचा अनालिसिस केल्यावरती त्यातील येणारे काही महत्वपूर्ण मुद्दे, त्यातील काही कन्सेप्ट, त्यातील काही फॅक्ट्स त्या पुन्हा एकदा इकडे रिपीट होत असतात. आणि राज्य सेवा पूर्व, मुख्य परीक्षा, कंबाईन पूर्व आणि मुख्य परीक्षा या सगळ्या परीक्षांचे प्रश्न जर आपल्या डोळ्याखालून अर्थव्यवस्थेचे गेले, अर्थशास्त्र या विषयाचे गेले, तर निश्चितपणे यामध्ये स्कोर का वाढणार नाही? मी असं म्हणेल की 100% या विषयामध्ये स्कोर हे वाढू शकतं. त्यामुळे अर्थशास्त्र या विषयाची तयारी करताना या सगळ्या पद्धतीने जर आपण जोड दिली, कुठल्याही पद्धतीने डोक्याला ताण न देता, सरळ तुम्हाला मार्केटमध्ये खूप मटेरियल अवेलेबल आहे. अर्थशास्त्र विषयाशी इयरबुक मध्ये ज्या काही आर्थिक घडामोडी असतील त्या संपूर्ण करायच्या, महत्वपूर्ण योजना देखील काढायच्या, त्याचे छानपैकी नोट्स बनवायचे, युट्यूबवरती काही व्हिडिओ असतील ते सर्व कलेक्ट करायचे आणि या सगळ्या पद्धतीनं 5 प्रश्नांची आपल्याला तयारी झाल्यानंतर मग आपण कन्सेप्च्युअल प्रश्न करत असताना आधी जे टॉपिक वाचणार त्या टॉपिकवरती आलेले जे आयोगाचे प्रश्न असतील त्याचं अनालिसिस करायचं. असं जरी तुम्ही करून गेले आणि कुठलंही पुस्तक तुम्ही वाचलं नाही, तरी मी असं म्हणेल विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास न करता 15 पैकी 12 प्रश्न अभ्यास न करता, मी का म्हटलो की कुठे इथे पुस्तक उघडायची गरजच पडली नाही, कारण हा स्टॅटिक डाटा, फॅक्च्युअल डाटा, करंटचा डाटा आपण करंट मधनं काढला आणि आपण फक्त पेपरचं अनालिसिस केलं. आणि नुसतं पेपरचं अनालिसिस आणि करंटचा डाटा जरी करून गेले तरी 10च्या खाली तुम्ही कधी यायचे नाही. मी तर असं म्हणेल, मागच्या वर्षीच्या एक्झाम मध्ये फक्त एकच प्रश्न चुकला होता माझा, अर्थशास्त्राचा, आणि त्यातल्या त्यात मी अर्थशास्त्र विषयाला वेटेजच दिलं नव्हतं. सगळ्या विषयांना रिव्हिजन करून गेलो आणि त्याच विषयांनी त्यामध्ये दखल दिला. आणि त्यातल्या त्यात जिओग्राफी आणि सायन्स हे देखील थोडंसं टफ लेवलचं होतं. पण थोडंसं स्ट्रॅटेजी वाईज जर अजून गेलो असतो तर अजून 5-6 मार्क जर स्कोर वाढला असता तर निश्चितपणे पुन्हा मेन्सला राहिलो असतो. म्हणजे या ठिकाणी मी असं म्हणेल की या अशा टेक्निकली बाबींचा जर आपण विचार करून गेलो तरच निश्चितपणे या ठिकाणी तुमचा स्कोर हे मित्रांनो येऊ शकतं. म्हणून थोडंसं या अँगलला इथे विचार करणं या ठिकाणी आवश्यक आहे. मग आपण याआधी पर्यावरणशास्त्र, भूगोल पाहिलं, सायन्स पाहिलं आणि अर्थव्यवस्था पाहिलं. या तीनही टॉपिकची तयारी कशा पद्धतीने करायची यावरती आपण चर्चा केली. त्याच्यानंतर आता उतरूया आपण इतिहास या विषयाकडे. इतिहास येते लक्षात, 4 नंबरचा टॉपिक आपला इतिहास. आता इतिहास विषयामध्ये जर आपण पाहिलं तर इतिहास हा आपला 4 टप्प्यांमध्ये या ठिकाणी मोडला जातो. प्राचीन, दुसरं मध्ययुगीन, तिसरं आधुनिक आणि नुकतंच 2-3 वर्षामध्ये पुन्हा एकदा इतिहासाला अजून वजन देण्यात आलेलं आहे, वेटेज देण्यात आलेलं आहे, ते म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास. ते देखील पूर्व परीक्षेत विचारलं जात नव्हतं पण आता विचारलं जायला लागले. आता मला असं म्हणायचं आहे की प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास आपल्याला जर येत नसेल किंवा पुस्तक वाचायला वेळ नसेल, आपल्याला करायचं नसेल, तर सरळ सेंट्रलच्या एक्झाम मध्ये जे काही प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती विचारलेले गेले प्रश्न आहे ते प्रश्न वाचून घ्यायचे, बरोबर. आणि प्रश्न वाचल्यानंतर याचे जर काही शॉर्ट नोट्स असतील तुम्ही बनवलेले, तर ते वाचण्या या ठिकाणी अपेक्षित आहे. याच्यात कितीही वाचन केलं, कितीही मेहनत घेतली तर जेवढे बरोबर आहे तेवढे येणार, जेवढे चुकायचे तेवढेच येणार. मग त्यामुळे प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासावरती मोठमोठ्या पुस्तकं वाचण्यात आपला वेळ घालवण्यापेक्षा तोच वेळ आपण इतर पुस्तकांसाठी किंवा इतर विषयांसाठी दिला तर निश्चितपणे त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो, बरोबर आहे ना. म्हणून त्या अँगलला थोडासा विचार करून या ठिकाणी प्राचीन आणि मध्ययुगीनचे शॉर्ट नोट्स वापरायचे. मला असं म्हणायचं की आधुनिक भारताचा इतिहास स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्याचा कुठला तरी एखाद्या विद्यार्थ्याचा वीक असेल असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण आवडता विषय आहे आणि याच्या सगळ्यांना मार्क मिळतात. म्हणजे अगदी ब्रिटिश भारतात आल्यापासून भारत स्वतंत्र होईपर्यंत भारतात ज्या काही विविध घडामोडी घडल्या, या घडामोडींसंदर्भात सगळ्या बाबी आपल्या कानावरनं गेलेल्या असतात. या पाठला फक्त गरज असते ती कशाची? रिव्हिजनची. कसली गरज असते? रिव्हिजनची. आणि फक्त 2 ते 3 दिवसात देखील तुम्ही याला रिव्हिजन दिलं, समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल किंवा यामध्ये मी असं म्हणेल, बघा, समाधान महाजन सरांचं पुस्तक असेल, समाधान महाजन सरांचं पुस्तक किंवा तात्यांचा ठोकळा असेल. आता तात्यांचं नाव तात्याच आहे, सगळे तात्यांचा ठोकळा म्हणून ओळखता, तर समाधान महाजन सरांचं पुस्तक तात्यांचा ठोकळा याच्यातनं देखील रिव्हिजन दिलं तुम्ही राज्यसेवेसाठी, मी असं म्हणतोय, तरी इथे काही वावगं ठरणार नाही. मोठमोठाले पुस्तक इतिहासाची या ठिकाणी वाचायची गरज नाही, कारण समाधान महाजन सरांच्या
जो पुस्तकामध्ये जवळपास 50 वेगवेगळ्या रेफरन्सेसचा क्रक्स आहे आणि तात्या सरांचा ठोकळा जो आहे त्या ठोकळ्यामध्ये देखील बऱ्यापैकी मटेरियल छान कव्हर केलेला आहे रिव्हिजनसाठी. म्हणून या विषयाला फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचं, याला वाचन नाही देखील केलं तरी चालतंय. आणि समाधान सरांचं पुस्तक आणि तात्याचा ठोकळ्यातनं करायचं. तात्याच्या ठोकळ्यातनं महाजन सरांच्या ठोकळ्यातनं तुमचे 2 विषय कव्हर होतात, एक म्हणजे आधुनिक देखील आणि महाराष्ट्र देखील. मग त्याच्यासाठी तुम्हाला समाधान महाजन सरांचं पुस्तक तोंडपाठ करणे या ठिकाणी गरजेचंच आहे. आणि या विषयांना वेटेज देण्यापेक्षा याचे शॉर्ट नोट्स वाचा किंवा स्पेक्ट्रम मधनं किंवा सेंट्रलच्या ज्या काही एक्झाम झाल्या असतील त्याचे एन्शियंट मेडलचे प्रश्न, काही आपले जुने प्रश्न, याच्यावरती तर आपण इतक्या सोप्या पद्धतीने घेतो की याच्या पलीकडे प्रश्न विचारला जात नाही. याचे देखील शॉर्ट नोट्स तुम्हाला हवे असतील तर आपण अवेलेबल करून देऊ आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तयारी विद्यार्थी मित्रांनो करू शकतात इतिहास या विषयाची. त्याच्यामुळे इतिहास विषयाला देखील काही फारसं गांभीर्याने या ठिकाणी घेणं गरजेचं नाही असं मी म्हणेल. त्याच्यानंतर पुढच्या मुद्द्याकडे वळूया. आता आपलं इतिहास झालं, नंतर पुढे वळूया आपण राज्यघटना या टॉपिककडे. राज्यघटना या टॉपिककडे आणि राज्यघटना टॉपिककडे वळल्यानंतर 6वा टॉपिक घेऊ आपण चालू घडामोडी. 6वा टॉपिक घेऊ आपण चालू घडामोडी. 7 टॉपिक एकूण आपल्याला आहे, परंतु आपण भूगोल या विषयामध्येच काय घेतलं, पर्यावरणशास्त्र आपण घेतलं. कारण भूगोल आणि पर्यावरणशास्त्र जे आहे ते कोरिलेटेड सब्जेक्ट आहे. कोरिलेटेड सब्जेक्ट आहे. मग 2 विषयांबद्दल आपण चर्चा करू. मग आपल्याला माहिती असेल की आपण सगळे लक्ष्मीकांत वाचतो. मग लक्ष्मीकांत वाचतो तर याच्या पलीकडे जाऊन एमपीएससी काही फारसे प्रश्न आपल्याला विचारत नाही. किंवा लक्ष्मीकांत असेल किंवा कोळंबे सरांचं तुम्ही पुस्तक वाचत असणार किंवा तुकाराम जाधव सरांचं तुम्ही पुस्तक वाचत असणार युनिकचं. तर हे तिघही पुस्तकं जे आहेत हे वाचायची गरज नाही. तुम्ही तुकाराम सरांचा वाचत असता तर शेवटपर्यंत याच पुस्तकावरती विश्वास ठेवा. तुमच्याकडे जर कोळंबे सरांचं पुस्तक असेल तर तुम्ही कोळंबे सरांचंच वाचा आणि तुमच्याकडे एम लक्ष्मीकांत असेल तर एम लक्ष्मीकांतच वाचा. तिघं पुस्तकं वाचले तर तुमचा कोणत्याच एक्झाम मध्ये स्कोर येणार नाही. प्रत्येक लेखकाची लँग्वेज ही वेगळी असते. प्रत्येकाचा फॅक्च्युअल डाटा थोडाफार काही गडबड असली तर तुमचं गोंधळ जास्त निर्माण व्हायची शक्यता असते. आणि प्रत्येकाच्या पुस्तकाची रचना, त्यांचे फॉन्ट्स, त्याच्यानंतर काही कुठे पॅच असतात, कुठे महत्वपूर्ण इम्पॉर्टंट बाबी दिलेल्या असतात. तर प्रत्येकाची रचना वेगवेगळी आहे. म्हणून यापैकी फक्त एकच पुस्तक, मी काय म्हणेल, फक्त एकच पुस्तक वाचायचं. आणि हे केल्यानंतर एमपीएससी मुख्य परीक्षेचे प्रश्न, त्याचबरोबर कंबाईन मुख्य परीक्षेचे प्रश्न आणि पूर्व परीक्षेच्या प्रश्नांवरती देखील आपल्याला ठिकाणी नजर टाकणं गरजेचं आहे. म्हणजे एमपीएससीचे पूर्व मुख्यचे प्रश्न आणि कंबाईनचे पूर्व मुख्यचे प्रश्न हे टॉपिक करत असताना याच्यावरती त्याच टॉपिकवरती प्रश्न वाचायचे. जर तुम्ही समजा घटना निर्मिती वाचत असणार, राष्ट्रपती राज्यपाल वाचत असणार तर त्यावरती आलेले संपूर्ण प्रश्न करून टाकायचे. तुम्ही टॉपिक वाचल्यानंतर लगेच जर तो प्रश्न तुम्ही केला तर निश्चितपणे तुमचा त्या ठिकाणी स्कोर हे येऊ शकतं. तुम्हाला प्रश्न हा टॅकल करता येऊ शकतो. म्हणून राज्यघटना असेल त्याला कुठलाही एक रेफरन्स वापरा आणि आयोगाच्या आलेल्या प्रश्नांचं अनालिसिस करा. इथे जेवढे बरोबराचे तेवढे येणारच आहे, जेवढे चुकायचे तेवढे चुकणारच आहे. पेपरच्या काठिण्य पातळीवरती या ठिकाणी सगळ्या बाबी डिपेंड करतात. पंचायत राज ग्राम प्रशासन जास्त वाचण्यात वेळ वाया घालू नका. कारण पंचायत राज आणि ग्राम प्रशासन आणि पंचायत राज यावरती चालू घडामोडी आणि जे काही प्रश्न किंवा फॅक्च्युअल डाटा आहे, नोट्स वगैरे काढले असतील त्याच्यावरती एक वेळेस तुम्ही रिवाइज जर तुम्ही केलं तर त्या ठिकाणी तुमचा स्कोर हे 100% येऊ शकतं. म्हणून इथे लक्ष द्या. आणि सर्वात महत्वपूर्ण जो टॉपिक असेल ज्याला आम्ही 1001% जास्त वेटेज देणार तो टॉपिक म्हणजे चालू घडामोडी. IMP टॉपिक कोणता आहे? चालू घडामोडी. जो तुमचा मेरिट डिसाइड करतो पूर्व परीक्षेचं. ये मानो या ना मानो. कारण चालू घडामोडी हा टॉपिक जो आहे याचं कनेक्शन आहे पॉलिटी विषयाशी, याचं कनेक्शन आहे भूगोलासोबत, याचं कनेक्शन आहे पर्यावरण विषयासोबत, याचं कनेक्शन आहे सायन्स विषयासोबत, याचं कनेक्शन आहे अर्थशास्त्र या विषयासोबत. आता काय राहिलं याच्यामध्ये, आणि याचं कनेक्शन आहे
इतिहासाशी संबंधित काही घडामोडी घडत असतील त्याच्याशी संबंधित देखील. म्हणजे मी असं म्हणेल की इतिहास असेल, भूगोल असेल, राज्यघटना असेल, पर्यावरणशास्त्र असेल, कोणत्याही प्रकारचे टॉपिक असतील, हे 6 टॉपिकचं कनेक्शन, या 6 टॉपिकचं कनेक्शन मिळून हा 7वा टॉपिक तयार होतो, ज्या टॉपिकचं नाव आहे चालू घडामोडी. येतं लक्षात? हे टॉपिक याच्याशी रिलेटेड 50% प्रश्न तुम्हाला चालू घडामोडीमध्ये विचारले जात असतात. किती? 50% प्रश्न. आणि उरलेले 50% प्रश्न हे वेगवेगळ्या ज्या काही चालू घडामोडी असेल त्याच्यावरती असतं. म्हणजे आपल्या विषयाशी संबंधित 50% चालू घडामोडी आणि अदर 50% चालू घडामोडी, अशा कॉम्बिनेशन मधून तुमचं चालू घडामोडी होतं. आणि याचा संबंध जवळपास आपल्या 100 प्रश्नांच्या पेपरपैकी 30 ते 35 प्रश्नांशी येतो. जर का कोणी 5-5 पेज दिलेले असतील तर त्या मुलांना विचारा. जरी तुम्हाला तिथे समजणार नाही, तिथे फक्त चालू घडामोडीचे 15 ते 20 प्रश्न आहे, तर तसं अजिबात नसतं. व्यवस्थित मायक्रो अनालिसिस जर केलं तर त्या वर्षी ज्या ज्या बाबी चर्चेत होत्या त्या बाबींचा आपल्या सिलेबसशी संदर्भ जोडून, काही स्टॅटिक डाटा, काही इन्फॉर्मेशन याचं कनेक्शन जोडून हा पेपर सेट केलेला असतो. साधारणतः 30 ते 35 ते 40 प्रश्नांपर्यंत यावरती चालू घडामोडीचे प्रश्न असतो. युपीएससी तर अगदी कधी कधी 60-60, 70-70 प्रश्न करंट अफेअर्सचे याच्यावरती विचारलेले पूर्व परीक्षेला. म्हणून याच्यानंतर आपल्याला या वर्षापासून चालू घडामोडी या टॉपिकला जबरदस्त वेटेज देणं गरजेचं आहे. कारण चालू घडामोडी जो आहे 2025 पासून जो पॅटर्न असेल डिस्क्रिप्टिव्हचा, याच्यावरती आपल्याला जास्तीत जास्त 60-70% सिलेबस हा चालू घडामोडीवरती बेस असणार आहे. मुख्य परीक्षेचा सिलेबस जो असतो त्याचा संदर्भ चालू घडामोडीशीच असतो. परंतु पूर्व परीक्षेसाठी देखील हा टॉपिक इतका महत्वाचा आहे की ज्याचं वेटेज हे अप्रतिम असणं गरजेचं आहे. याचा एकही प्रश्न तुमचा चुकणं गरजेचं नाही आणि याला खूप रिव्हिजन करणं फार गरजेचं आहे. तर मित्रांनो, राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेला 50+, 55+, 60+ स्कोर आणण्यासाठी, आता हे स्कोर काढण्यासाठी स्ट्रॅटेजी लोक सांगत असतील तुम्हाला, खरंच ते लोक स्वतःसाठी त्यांनी तसं स्कोर काढलाय का, हा एक संशोधनाचा विषय आहे. म्हणजे बोलणं फार सोपं आहे, ते थंबनेल टाकलं म्हणून तेवढा स्कोर येईल ते इतकं सहज नसतं. कारण हा पेपर राज्यसेवेचा आहे. हा पेपर जितका सोपा वाटतो तितकाच तो आन्सर केल्यावरती कठीण वाटायला लागून जातो. कारण सोपे वाटणारे प्रश्न कसे चुकतात, प्रश्न गुगली होते, प्रश्न वेगळे विचारले होते, फार लेंदी होते, फार सोपे होते, ह्या सगळ्या चर्चा असतात. तुमचा स्कोर 50-55च्या दरम्यान येणं हे फार जिकरीचं काम असतं. पूर्व परीक्षा फार चॅलेंजिंग असते, परंतु त्या दिवशी तुमचा असणारा पॉझिटिव्ह माइंडसेट, त्या दिवशी तुम्ही दिलेले 2 तास आणि तुम्ही अगदी कुठल्याही प्रकारचं टेन्शन आणि बर्डन न घेता जाऊन आले आहात आणि पॉझिटिव्हली विचार करायचा की मी रिव्हिजन केलेले आहे, मी विषयाला वेळ दिलेला आहे आणि प्रश्नाबद्दल तुम्हाला उत्तर माहिती नसेल, इन्फॉर्मेशन माहिती जरी नसेल तरी तुम्ही केलेला अभ्यास, तुमचा झालेला अप्रोच डेव्हलप, तुमचा झालेला लॉजिक डेव्हलप, त्या माध्यमातून 10-15 प्रश्न तुम्ही चांगल्या पद्धतीने टॅकल करून येतात आणि ते 10-15 प्रश्न जे आहेत तुम्हाला मेरिटमध्ये येण्यासाठी कामास येतात विद्यार्थी मित्रांनो. म्हणून 40 ते 45 प्रश्नांची बरोबर येणं हे प्रत्येकाला जनरली सगळ्यांची येतातच, त्याच्याबद्दल काही फारसं कौतुक करण्याची या ठिकाणी गरज नाही. परंतु पुढचे 10 प्रश्न जे बरोबर येतात ते फार चॅलेंजिंग असतात आणि ते चॅलेंज स्वीकारण्यासाठी आपल्याला या आजपासून जे आपण हे इनिशिएटिव्ह सुरू केलं याच्याकडे आपल्याला थोडंसं गांभीर्यानं लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणजे हे आरंभ आहे, ही सुरुवात आहे आणि सुरुवात अशीच जर आपण चांगल्या पद्धतीने ठेवली तर निश्चितपणे तुमचं येणारा प्रत्येक एक्झाम मध्ये स्कोर येऊ शकतं. कारण राज्यसेवेचा बेस हा कंबाईनसाठी खूप महत्वाचा आहे. कंबाईन तुमच्यासाठी मग काही वाटणार नाही, तुम्ही इझिली त्या ठिकाणी टॅकल करू शकणार. तर अशा पद्धतीचं आजचं हे सेशन होतं विद्यार्थी मित्रांनो. रोज आपले नवनवीन जे काही व्हिडिओज असतील ते आपल्या या नवीन चॅनलवरती यापुढे आपण टाकत जाणार आहे. आज 1 जानेवारी 2024. तुम्हाला आजच्या या नवीन दिवसाच्या, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, आरोग्यदायी जावो आणि ज्या पद्धतीने तुम्ही 2023 मध्ये काही चुका केल्या असतील त्या चुकांवरती निरसन घालून 24 जी उजाडलेला आहे, यावर्षी आपल्याला काहीतरी नवीन या क्षेत्रात करायचं आहे. अभ्यासाला रामराम ठोकायचा नाही. तर आपण दिले 3-4 वर्ष, 5 वर्ष, 7 वर्ष, व्हॉट एव्हर जे इन्व्हेस्ट केलेले आहे ते वेस्ट नाही केले, ते आपण इन्व्हेस्ट केलेले ते वाया जाणार नाही. अभ्यास आपला झालेला आहे. आपल्याला गरज आहे फक्त 3 महिन्याच्या स्ट्रॅटेजीची, 3 महिन्याच्या प्लॅनिंगची, 3 महिने अगदी प्रामाणिकपणे अभ्यासाची. ते जर तुम्ही केलं तर निश्चितपणे तुमचं फक्त 30-35 जरी मागच्या वर्षी स्कोर आले असेल तर 55-60 स्कोर येणं काही फार मोठी गोष्ट नसेल. फक्त 3 महिने जे असेल ते तुम्ही व्यवस्थित देणं या ठिकाणी गरजेचं आहे. कुठल्याही परीक्षेमध्ये यशस्वी होण्यासाठी
90 ते 100 दिवसाची स्ट्रॅटेजी आणि ते दिवस चांगल्या पद्धतीने जर फॉलो केले तर निश्चितपणे सक्सेस हा मिळत असतो विद्यार्थी मित्रांनो. तर पुन्हा भेटूया अशाच एका न्यू सेशनमध्ये. तोपर्यंत नमस्कार.